नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठा निर्णय ह्या ठिकाणी लागू करण्यात आला आहे. बघा, बँकांना नवीन सूचना ज्या आहेत त्या आता देण्यात आल्या आहेत. पैसे वाटपाच्या संदर्भात या तारखेला पैसे पाठवतो. तर बघा, या तारखेला आता तुम्हाला पैसे या ठिकाणी जमा होणार आहे. जानेवारीचा जो हप्ता आहे, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहेत, तो हप्ता आता तुम्हाला जमा होणार आहे. कोणत्या तारखेला जमा होतो ते पण आपण पाहणार आहोत. त्यासोबतच हे एक काम करा, नाहीतर पैसे कायमचे बंद. तर बघा, एक महत्त्वाचं काम आहे, ते तुम्हाला करायचं आहे. जे कोणी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना हे महत्त्वाचं काम करायचंच आहे. तरच तुमचे पैसे त्या ठिकाणी कायम सुरू राहतील, नाहीतर तुमचे पैसे कायमचे ह्या ठिकाणी बंद होणार आहेत. काय महत्त्वाचं काम आहे ते पण आपण पाहणार आहोत. ते काम केल्याशिवाय तुम्हाला आता पैसे येणार नाहीत. तर हा नवीन निर्णय ह्या ठिकाणी सरकारने लागू केलेला आहे. तर त्याची पण महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत. त्या अगोदर सर्व महिला भगिनींना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी नातेवाईक असतील त्यांना पाठवा, म्हणजे जेणेकरून सर्वांना माहिती समजून जाणार आहे. तर थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजना महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची ठरली होती. नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर नव्या वर्षाचे हप्ते कधीपासून सुरू होणार याचीच उत्सुकता योजनेच्या लाभार्थी महिलांना लागली होती. आता पुढे तसेच योजनेबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या जात होत्या. योजनेसाठी निकष लावले जाणार असून अनेक महिला अपात्र ठरू शकतात, अशी चर्चा मध्यंतरी होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. काय म्हणालेत अजितदादा पवार? तर कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे त्यांनी सांगितलं आहे. कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही हे त्यांनी सांगितले. तसेच लाभार्थी महिलांना पुढचा हप्ता कधीपासून मिळणार याची तारीखही त्यांनी सांगितली आहे. पुढचा हप्ता लाभार्थी महिलांना कधीपासून मिळेल त्याची तारीख पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर काय म्हणाले अजितदादा पवार? महायुतीचं सरकार आलं तर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, ते या योजना बंद करतील असा आरोप विरोधकांनी आमच्यावर केला. पण माझ्याकडे अर्थ खाते आहे, आम्ही वचनपूर्ती करणारच आहोत. पण योजनेतल्या त्रुटी असतील त्या आम्ही काढू. जी भगिनी खुरपणीला जाते, धुंडी भांडी करते, जी अतिशय गरीब कुटुंबातून आली आहे, जिला 1500 रुपयांचे महत्त्व समजते, तिलाच योजनेचा लाभ दिला जाईल. ज्या महिला प्राप्तिकर भरतात, ज्या मोठा पगार घेतात, अशा महिलांसाठी हे 1,500 रुपये नाहीत, असं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा, अजितदादा पवार पुढे म्हणाले, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत आहे, म्हणजे महिन्याला 21,000च्या आत वेतन, महिन्याला 21,000च्या आत तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी पैसे आले पाहिजेत, 21,000च्या आत, तर तुमचं 2.5 लाखाच्या आत उत्पन्न होतं असलेल्या महिलांनाच आपण ही मदत देणार आहोत. काहींनी मधल्या काळात योजनेचा लाभ घेतला, आम्ही ही वेळ जाईल म्हणून त्यात फार बारकाईने लक्ष दिलं नाही. आता मात्र माझ्या लाडक्या बहिणींना आव्हान आहे की ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे त्यांनी गरीब महिलांकरिता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नये. मागे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आव्हान केल्यानंतर अनेकांनी गॅसचे अनुदान सोडले होते. तशाच प्रकारे आताही केले जावे असंही त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर पुढे 3700 कोटींचा चेक दिला. निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही थोडे व्यस्त होतो, पण परवाच महिला व बालविकास खात्याकडे 3,700 कोटींचा चेक दिला असल्याचेही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले. आता काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे किंवा 26 तारखेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होईल. तर बघा, काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली. कोणकोणत्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी सांगा पटपट. कारण ह्या ठिकाणी म्हटलंय काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हाला पैसे आलेले आहेत का? ज्या महिलांना आले असतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि ज्यांना आले नाही त्यांनी पण नाही सांगा. ठीक आहे. आता पुढे बघा, कोणतं एक महत्त्वाचं काम आहे, जर ते तुम्ही केलं तरच तुम्हाला पैसे मिळतील, नाही तर कायमचे तुमचे पैसे बंद होतील. ती माहिती पण आपण पाहूया. तर पुढे लोकमत न्यूज नेटवर्कला आलेली बातमी आहे, चंद्रपूर जिल्ह्याची बातमी आहे. शासनाकडून श्रावणबाळ इंदिरा गांधी संजय गांधी योजनेच्या माध्यमातून निराधार व्यक्तींना ठराविक मानधन अदा केले जाते. मग त्यामध्ये ही रक्कम वेगवेगळ्या पद्धतीने असू शकते. 1500 रुपये, 1000 रुपये किंवा 500 रुपये अशा पद्धतीने त्या ठिकाणी वेगवेगळी रक्कम असू शकते.
निराधार व्यक्तींना ठराविक रक्कम ह्या ठिकाणी अदा केले जाते. तहसील स्तरावरून मानधन लाभार्थींच्या खात्यात जमा केले जाते. अगोदर शासनाकडून श्रावण बाळ योजना असेल, इंदिरा गांधी योजना असेल, ह्या योजना जर आपण पाहिलं तर सहसा करून जे ज्येष्ठ नागरिक असतात, ज्येष्ठ व्यक्ती असतात, मग त्यामध्ये महिला आल्यात, पुरुष आले, त्यांच्यासाठी असते. संजय गांधी निराधार योजना या त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विधवा महिलांसाठी ही योजना असू शकते. त्यासोबतच अजूनही ज्या काही महिला आहेत ज्यांचा काही त्या ठिकाणी आधार नाही, अशा महिलांना निराधार योजनेचा लाभ दिला जातो. यामध्ये पण 1500 रुपये वाटप होतात. आता हे अगोदर काय होत होतं, तहसील स्तरावरून म्हणजेच तहसीलदारांकडे त्या ठिकाणी तहसीलदार स्तरावरून या ठिकाणी हे जे मानधन आहे ते लाभार्थींच्या खात्यात जमा केलं जात होतं. जे काही योजनेचे लाभार्थी असतील त्यांच्या अकाउंटला जमा होत होते. पण नुकताच सरकारने निर्णय घेतला, बैठकीमध्ये तो निर्णय झाला आणि त्या निर्णयानुसार नवीन आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक काम करावं लागेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. कोणतं काम आहे, कसा लाभ मिळेल तर ते आपण पाहूया. आता मात्र पुढील महिन्यात थेट DBT मार्फत लाभार्थींच्या खात्यात मानधन जमा होणार आहे. मात्र लाभार्थींनी DBT न केल्यास मानधन बंद होणार आहे. बघा, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल, इंदिरा गांधी योजना असेल, अजूनही ज्या काही दिव्यांग व्यक्तींसाठी असतील योजना, तर त्या व्यक्तींनी लवकरात लवकर DBT इनेबल करून घ्या. आता DBT इनेबल करण्यासाठी म्हणजेच काय तर तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक असावं लागतं आणि ते DBT इनेबल त्या ठिकाणी आधारची जी वेबसाईट आहे त्यावर दिसली पाहिजे, म्हणजेच तुमचं DBT लिंक आहे. तुमचं DBT लिंक असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. DBT न केल्यास मानधन बंद होणार आहे. आता पहा, सर्व महिला जवळपास लाडकी बहीण योजनेचा आपला व्हिडिओ पाहतात, परंतु तुमच्या शेजारी महिला असतील, ज्या महिलांना त्या ठिकाणी आधार नसेल, कोणाचा निराधार महिला असतील, ज्येष्ठ नागरिक कोणी असतील, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर आजी असतील, आजोबा असतील कोणी, तर त्यांना तुम्ही सांगू शकता. दिव्यांग व्यक्ती कोणी आहे तर त्यांना पण तुम्ही सांगू शकता लवकरात लवकर तुमचं त्या ठिकाणी DBT करून घ्या म्हणून. कारण DBT न केल्यास त्यांना पैसे मिळणार नाही. त्याची माहिती पण आपल्याला अधिकाऱ्यांनी दिलेली आहे, ती पण आपण पाहणार आहोत. संजय गांधी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी या निराधार योजनांच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलदारांकडून किंवा तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता. तो निधी बँकेकडून होता, या प्रक्रियेस विलंब होत होता. त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थींना अनुदानासाठी बँकेत खेटे घालावे लागत होते. भरपूर महिलांना माहिती आहे, म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची त्या ठिकाणी खूप तारांबळ उडत होती. परत बँकेत जाऊन विचारावं लागत होतं आमचे पैसे जमा झाले की नाही. तर आता ते त्या ठिकाणी नसणार आहे. अनेकांची DBT बाकी. बघा, जिल्ह्यात श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या एकूण लाभार्थींपैकी काही लाभार्थींनी सर्व कागदपत्रे जमा करून आपल्या खात्याला DBT केली आहे. ज्या लाभार्थींनी DBT केली नसेल त्यांनी DBT करून घ्यावी. DBT म्हणजे काय तर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ही भारत सरकारची कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींना सबसिडी आणि फायदे थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाते. या योजनेमुळे पारदर्शकता वाढते आणि या योजनेमुळे फसवणूक होणार नाही. लाभार्थ्यांचे मानधन आता DBTच्या माध्यमातून होणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यांनी DBT सुविधेकरता आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक तलाठी कोतवालकडे जमा करावी. मानधन थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. राजू धांडे, नायब तहसीलदार, चंद्रपूर. तर बघा, नायब तहसीलदार आहेत चंद्रपूरचे राजूजी धांडे यांनी या ठिकाणी अशा पद्धतीची माहिती दिली आहे. तर त्यामुळे ज्या काही महिला असतील, मग तुम्ही श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत असाल, इंदिरा गांधी योजनेचा लाभ घेत असाल ज्येष्ठ नागरिकांसाठी, आणि संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या काही महिला लाभ घेत असतील किंवा दिव्यांग व्यक्ती असतील त्यांनी पण लवकरात लवकर DBT करून घ्या. तुम्हाला त्याचा फायदा होईल, नाही तर तुमचं अनुदान बंद होणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.